मनोज जरांगेंनी राज्य सरकारला एक नवा अल्टिमेटम दिला असून 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगेंनी म्हटलंय। सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। सरकारनं 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करतील असा इशाराच जरांगेंनी दिला आहे। स्थापन झालंय, आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे। जे समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल, पण ते इतके भयंकर सुप्त लाट आहे ते परेशान होऊन जाते। त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झाले 5 तारखेला, त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही, त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं। आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, कारण काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला। येत्या 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा। नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही।